आणि शेवटी तो अभूतपूर्व क्षण आला. नमस्कार मंडळी, मी यज्ञा सावंत आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे आम्ही रोपवेने गडावर पोहोचलो. गडावरील वातावरण अगदीच मनासारखं होतं. मग इथल्या तिथल्या बारीक सारीक गमती जमती बघत सर्वप्रथम होळीच्या माळावर गेलो आणि तिथे राजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आई शिरकाईच्या मंदिरात जाऊन तिचं दर्शन घेतलं आणि झेडपीजवळ बॅग्स ठेवून कामाला लागलो. प्रत्येक जण हातात पडेल ते काम करण्यात व्यस्त होता. मी देखील जमेल ते काम करत होती. शेवटी उन्हाचा पारा वाढला म्हणून या आईने मस्त कोकम सरबत प्यायला दिलं. या खुल्या आभाळाखाली गडावर विश्राम करण्याचं सुख मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. यानंतर आम्ही सदरेवर मशाल लावण्यासाठी गेलो. इथे मात्र मला फक्त शूट करण्याचं काम होतं. तोपर्यंत रोहित जमेल ती माहिती गोळा करत होता. इथून थेट जाऊन शिरकाई देवीचा छान असा शृंगार केला. मग प्रचंड भूक लागली म्हणून पिठलं भाकरीचा आस्वाद देखील घेतला. जेवून झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता श्रुतिका ताईसोबत पुन्हा सदरेवर गेलो. ताई गेले 8 वर्ष गडावर रांगोळी सेवा देते. इथे राजूदादा सुद्धा इतर सहकाऱ्यांसोबत फुलांची सजावट करण्यात व्यस्त होते.